रवी मी रवी मी मराठी संगीत नाटक जे आहे हे आपल्या रक्तामध्ये आहे. नाट्यसंगीत आपल्या मराठी रक्तामध्ये आहे. कारण 100 वर्षापूर्वी आपले आजी आजोबा, त्यांचे वडील, आपले पणजोबा यांनी जे चांगलं गाणं ऐकलेलं आहे, बालगंधर्व असतील, दीनानाथ मंगेशकर असतील किंवा केशवराव भोसले असतील, त्याच्यानंतर छोटा गंधर्व असतील आणि त्याच्यानंतर मग रामभाऊ मराठे किंवा माझे आजोबा डॉक्टर वसंतराव देशपांडे, या सगळ्या लोकांची गाणी ऐकलेली आहेत. ती कुठेतरी रक्तामध्ये उतरतात असं माझं मत आहे. संगीत नाटक हा खरं बेस आहे आपल्या सगळ्या आता नाटकांचा. जो गद्य पद्य सगळी नाटकं जी आहे, जी मी नाटकं बसवली ती मी बिलकुलच पाहिजे होते. तर त्यामुळे मी माझा त्यात जो दृष्टिकोन आहे तो आणू शकलो. आणि ते करताना मला एक असं जाणवलं की जे कंटाळवाणं आहे असं जे वाटत होतं ते खरं नाही आहे. ते थोडंसं आपण असं म्हणूयात की ते थोडंसं जुनं झालेलं आहे. पण प्रत्येक जुनी गोष्ट जी आहे त्याच्यावरची थोडीशी धूळ झटकली, ते वेगळ्या पद्धतीने समोर आणलं तर ते चांगलंच वाटलं. आधी जो पडदा वर खाली व्हायचा, जो हाताने पेंट केलेला असायचा, तसं नसून तो पडदा स्थिर राहतो. त्याच्यावर फक्त आम्ही 3D ॲनिमेशन्स करून घेतलेली आहेत जी अत्यंत खरी वाटतात. त्यामुळे फरक असा होतो की त्याला एक रिअलिस्टिक फील येतो. त्याचबरोबर जी एक भव्यता एक्सपेक्टेड आहे ती पण येते. जेव्हा मला या नाटकाविषयी विचारलं तेव्हा मला खूपच छान वाटलं की मला शिकायला मिळेल या सगळ्या गोष्टी. संगीत नाटकाची प्रोसेस मला एक मिळेल. त्यामुळे मी हे नाटक केलं. आम्ही आत्ता ज्या प्रकारे सादर करतोय ते पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा एक सुंदर मिलाफ आहे. त्यामुळे तरुण पिढीला मी खरंच आवाहन करते की त्यांनी नक्की बघायला या, त्यांना खूप आवडेल. मला असं वाटतं संगीत नाटक आत्ताच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये आजची तरुण पिढी काम करते. आजच्या तरुण पिढीच्या दृष्टीने ते नाटक चालतं, त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी ते सगळं उभं करतात आणि म्हणून ते आजचं वाटतं. पूर्वीचं नाटक हे पूर्वीचं खूप चांगलं नाटक होतं, ते अभिजातच होतं. आताचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्याच्यामध्ये व्हिज्युअल पण आहे, त्याच्यामध्ये साऊंड वाईज पण आम्ही काही एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत. त्या सगळ्या एक्सपेरिमेंट्स तुम्हाला खूप आवडतील याची मला मनापासून खात्री आहे. 16व्या BMM मी राहुल देशपांडे आणि माझे सर्व सहकलाकार संगीत मानापमान घेऊन येणार आहोत आणि 4 ते 7 जुलै रोड आयलंड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आहे. तुम्ही जरूर या आणि खूप मनमुराद आनंद लुटा. माझ्या तुमच्याकडनं एवढ्याच अपेक्षा आहे. रवी मी रवी मी हा चंद्र कसा मग मी रवी तसे लावीत पिसे त्या जेनुसार ए